नमस्कार, जय बाळामामा मित्रांनो. आज आपण फॉरेस्ट मार्केटमध्ये एक स्ट्रॅटेजी बघायचं आहे, एक सेटअप बघायचा आहे. जे माझे फक्त 3-4 सेटअप आहेत माझे स्वतःचे. त्या 3-4 स्ट्रॅटेजीवर मी काम करतो आणि मोस्टली जी माझी डेली मेथड किंवा रेडलाईन ह्या ज्या माझ्या गोष्टी त्यावरती काम करतो. पण यातलाच भाग आहे फिबोनाची. या फिबोनाकीवर मी एक माझा सेटअप आहे, तो अगदी सिंपल आहे, साधा आहे. मी जो माझा आता जून महिन्यापासून आपण कोर्स सुरू करतो आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन, त्यामध्ये सुद्धा मी हा शिकवणार आहे, जो की पेड आहे. जो पेड असून मी आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला फ्रीमध्ये शिकवते. अत्यंत सोपे आहे, म्हणजे तुम्हाला पाहताना वाटेल की इतकं सोप्या गोष्टी असतात काय, पण या सोप्या गोष्टी वर्क होतात. फक्त तितकंच की त्यावरती आपण थोडंसं स्टिक राहायला लागते, स्टिक राहून त्याला फॉलो करायला लागते. आता इतकंच की मी तुम्हाला हे सेटअप सांगून झाल्यानंतर तुम्हाला ह्याच्या मी बेसिक गोष्टी बघ सांगेन, कारण की पूर्ण सगळ्या अगदी म्हणजे मायन्यूट लेवलला जाऊन सांगायला गेलं तर व्हिडिओचा पण वेळ खूप होईल. आणि कसं असतं, एखादा सेटअप सांगितल्यानंतर पुढच्याची शंका आल्यानंतर त्यामध्ये आपण शंका दूर करू शकतो किंवा त्यामध्ये काम करू शकतो. मात्र सुरुवातीला फक्त वरवर जर आपण बघायला गेलं तर तुम्ही त्या सेटअपला फॉलो करा. त्यामध्ये येणाऱ्या अडचणी, त्यामध्ये येणारं काय गोष्ट तुमचा एसेल झाला कधी, तो का जातोय, कसा जातोय, ह्याचं ऑब्झर्वेशन तुम्ही स्वतः कराल आणि त्यातून मग तुमचे स्वतःचे काहीतरी नियम तयार होतील, रूल तयार होतील. ते तुम्ही जर त्याला जर अप्लाय करायला गेला तर त्याची ॲक्युरेसी आणखीन वाढेल, आणखीन त्याचं फिनिशिंग चांगली आणि तो सेटअप तुमचा चांगला काम करायला लागेल. कोणताही सेटअप असाच काम करतो असतोय, डायरेक्ट तुम्हाला रेडी टू इट असं कुठलंच काय नसते. मी तुम्हाला सांगितलं आणि तसंच वर्क होणार असं काय नसतं. तुम्हाला एखादी गोष्ट कळली तर त्याच्या पाठीमा हात धुवून लागणं, ते लागल्यानंतर पण हळूहळू तुम्हाला त्यातल्या गोष्टी काय कमतरता आहे, काय प्लस पॉईंट आहे, त्या दोन्ही गोष्टी कळतात आणि नंतर तुम्ही त्याचा फॉलोअप घेऊ शकता. तर जो सेटअप मी स्वतः वापरतो किंवा जो सेटअपवर मी उद्याच्या माझ्या कोर्समध्ये जून महिन्यात सुरू केल्यानंतर आपल्याला पुढे मी सगळ्यांना सांगणार आहे, तुम्हाला ह्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून असंच सांगतो आहे. अगदी सिंपल आहे, तर तुम्ही त्यावरती काम करू शकता. सगळ्यात आधी हा जो माझा सेटअप आहे तो डिपेंड आहे फिबोनाकी ह्या टूलवरती. ह्या टूलवरती आपण काम करणार आहे. त्यामुळं आपलं महत्त्वाचं ह्यातला जे टूल असणार आहे ते म्हणजे फिबोनाकी असणार आहे. ह्या टूलवरती आपण काम करायचं आहे, हे मस्ट आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे किंवा सगळ्यात बेस्ट ह्या सेटअपमधला एक पॉईंट आहे तो म्हणजे दिवसातील फक्त एकच ट्रेड ह्यावर आपल्याला मिळणार आहे आणि एकच ट्रेड आपण घ्यायचं आहे. लक्षात घ्या, दिवसातील फक्त एकच ट्रेड आपल्याला ह्यावरती मिळणार आहे आणि तो एकच आपण घ्यायचा आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये आपला असणारा जे काय एसेल असेल, जो काय टीपी असेल, दोन्ही आपण बऱ्यापैकी थोडेसे मोठे जरी असले तरी ते आपण ठेवायचे आहेत, कारण की ह्याचा जो आपला दिवसातला ट्रेड आहे तो एकच असणार आहे. ॲव्हरेज जी ट्रेड दिवसाला लोक 10 घेत आहेत, ॲव्हरेज म्हणतो मी, खूपच घेत असतील 30-40, पण 10 जर पकडलं आणि दिवसातील आपण फक्त एकच ट्रेड घेणार आहे, तो पण आपल्या टप्प्यात आला तर त्यामुळे ह्याचा एसेल आणि टीपी दोन्ही जरी मोठं लागलं तर काय हरकत नाही. तर याचा प्लस पॉईंट काय आहे, हा फिबोनाकी टूलवरती आपण करतोय, जे की ऑथेंटिक चांगला आहे. आणि दुसरा म्हणजे दिवसातून फक्त एकच सेटअपमध्ये आपल्या हा ट्रेड येणार आहे. तर आपण कसा करायचा, काय करायचा, ह्या गोष्टी तुमच्याशी आता मी डिस्कस करतो, तर त्या तुम्ही शांतपणे ऐकून घ्याव्यात आणि समजून घ्याव्यात अशी माझी विनंती आहे. तर आता हा चार्ट आहे गोल्डचा. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा फक्त गोल्डमध्ये अप्लाय होतो. मी बाकीच्या बऱ्याच पेअर ह्याला मी अप्लाय करून बघितल्या तर मी बऱ्याच ठिकाणी फसलो असं मला जाणवलं. तर गोल्डमध्ये हा चांगला अप्लाय होते, कारण की बाकीच्या पेअर आहेत करन्सीच्या, त्याची चाल जी दिवसाची ती थोडीफार म्हणजे एका लेवलमध्ये असते, फिक्स आहे. मग तर अलीकडं बघता जर गोल्डची चाल अत्यंत व्हॉलाटाईल झालेली आहे, त्यामध्ये ह्यामध्ये हे चांगल्या प्रकारे वर्क होताना मला दिसते. आणि गोल्डची जर पुढच्या काही वर्षासाठी तरी अशाच पद्धतीने चालू राहील, किमान पुढच्या 2 वर्ष तरी, ह्यात काय शंका नाही. त्यामुळं आपल्याला इथं आपलं काम होऊन जाईल. तर हा ट्रेडिंग व्ह्यूचा आपलं जे टर्मिनल आहे तिथं आलेलं आहे. आणि मागच्या मी 22 एप्रिलपर्यंत बॅक टेस्ट लावले आणि 22 एप्रिल ते आजपर्यंत म्हणजे अगदी मेच्या 15-16 तारखेपर्यंत मी हा तुम्हाला टेस्ट करून दाखवतो कसं होतं. त्यानंतर तुम्ही फक्त ह्याच्या आणि पाठीमागं बॅकला जाऊन तुम्ही टेस्ट करू शकता, करा. फक्त त्यासाठी ट्रेडर कसा हे चार्ट सॉफ्टवेअर तुम्ही वापरा, कारण की ट्रेडिंग व्ह्यूमध्ये फ्रीजचा चार्ट ह्याच्या पाठीमागं जात नाही, ठीक आहे. तर सगळ्यात पहिला नेम तुम्हाला सांगितलं मी फिबो वापरचा आहे. दुसरा सांगितलं की तुम्हाला दिवसातून एकच सेटअप शोधायचा आहे. तिसरा 5 मिनिटाची टाईम फ्रेम घ्यायची, 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपला सेटअप असणार आहे. हे सगळे रूल आहे ना, ते तुम्ही नोट डाऊन करत जावा की मी नेमकं काय सांगतोय ते. हे सगळे रूल आहेत त्याचे. 5 मिनिटं टाईम फ्रेमच वापरायचे. त्यानंतर आता आपल्या सेटअपला सुरुवात होते. आपण कसा अप्लाय करायचा समजून चाला. आत्ता ही 22 एप्रिल आहे, इथं पण आलो. 22 एप्रिलचा डे सुरू झाल्यानंतर सकाळचे 10 वाजेपर्यंत काही करायचं नाही. सकाळच्या 10 वाजताची कॅन्डल किंवा सकाळची 10 वाजताचा जिथं चार्ट आहे तिथं बघायचं. आज सकाळी 10 वाजता मी ओपन केला, मला दिसलं की चार्ट इथं आहे. हा चार्ट दिसल्यानंतर फक्त 10 वाजता काय बघायचं की पूर्ण हे बघा, चार्ट कधीही मोठा करून म्हणजे अगदी क्लोज करून बघायचं नाही. असा करून बघितलं तर ही इतकं बरेच जण एवढा चार्ट बघतात आणि एवढ्या चार्टवरती निर्णय घेतात की आपण काय करायचं आहे. मग इथं ट्रेंडला टाकणार, इथं सपोर्ट टाकणार, इथं ह्याचा हाय ब्रेक केल्यानंतर बायला जायचं, मग ह्याला फेल ब्रेकआउट झाल्यानंतर मग सेलला बसायचं. असं न करता दिवसातील आपल्याला एक ट्रेड पाहिजे, तर चार्ट मोठा करून पाहायचा लावा. त्यामुळं मोठे प्लेअर कुठं काय करणार हे समजायला सोपं जाते, ठीक आहे. तर 10 वाजताचा आज हा
10 वाजताची कॅन्डल मार्क करून घ्यायची म्हणजे इन द सेन्स कुठे बघायची 10 वाजाच्या आत आपण काय करत नाही, ठीक आहे. 10 वाजता असल्यानंतर आपण एक बघायचं की 10 वाजाच्या आत सगळ्यात मोठा स्विंग मार्केटनं कुठे दिलेला आहे, तो स्विंग पकडायचा आणि त्या स्विंगपासून ते नेक्स्ट स्विंगपर्यंत फ्यू बघायचा. आता कसं सांगतो, आता 10 वाजता इथं आला का तुम्हाला काय दिसलं की हा स्विंग आहे, मेजर आहे, मार्केटचा ट्रेंड काय आहे, अप आहे आणि मार्केट इथून डाऊन साईडला जाण्याची मला शक्यता दिसायला लागली, ठीक आहे. मग मी इथं हा फिबो घेणार, इथून इथंपर्यंत आखणार, हा स्विंग झाला ना त्या 10 वाजेपर्यंत. इथं आपण चार्ट बघितला कुठंतरी, ठीक आहे. बरं, इथून मग मी काय करणार आहे, ज्यावेळी फिबो, आता तुम्ही लक्षात घ्या, ज्यावेळी रिटेस्ट करायला मार्केट, कारण की फिबो रिटेस्टचा टूल आहे, रिटेस्ट करायला गेल्यानंतर मार्केट, आता हा महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा रूल आहे, लक्षात घ्या मी काय सांगतोय. 0.5 ते 0.6 या झोनच्या मध्ये आपण आपली पोझिशन घ्यायची, म्हणजे ट्रेड आपला बाय करायचा, कारण की आता बाय साईडला मार्केट येणार आहे ना इथं रिटेस्ट करायला, इथं बाय करायचं, ठीक आहे. कुठं करायचं कळलं, डॉट 0.5 नाही, डॉट 0.6 नाही, तर या दोन्हीच्या मध्ये मार्केट कुठेही आलं तर आपली इथे पोझिशन आपली ॲक्टिव्ह होणार, ठीक आहे. मग इथे येऊन दे, इथे येऊन दे किंवा इथे येऊन दे. मग तुम्हाला सेफ गेम खेळायची असतील, समजा तुम्ही 0.10 ट्रेड घेताय, तर माझं मत आहे इथं मार्केटला 0.5ला टेस्ट केल्या इथं 0.3ची लेवल ॲड करू शकताय, 0.3ची, त्यानंतर थोडं मध्ये गेल्यानंतर 0.3ची लेवल ॲड करू शकताय आणि खाली गेल्यानंतर 0.3ची ॲड करू शकताय. अशा प्रकारे ट्रेड तर आपण 0.10च घेणार आहे, फक्त ते जे आपण फोल्ड करून असं डिवायडेशन करू शकतो, किंवा जर तुम्हाला एकदम लॉट प्लेस करत असेल फक्त या झोनच्या मध्ये करायचं हे लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर हा पहिला नेम झाला आपला. दुसरा नेम असा असणार आहे 0.7 ह्याच्या खाली कॅन्डल क्लोजिंग दिसत असेल, क्लोजिंग झाली तर आणि तेव्हाच SL द्यायचा आहे, ओके. ह्याच्या खाली मार्केट असं आल्यानंतर 0.7च्या खाली मार्केटनं कॅन्डल क्लोजिंग दिली तेव्हाच आपण SL द्यायचं आहे. तर ट्रेड कुठं घ्यायचा, SL कुठं द्यायचा कळला, ठीक आहे. आता टेक प्रॉफिट किती घ्यायचं सांगतो. टेक प्रॉफिट जे आहे, आता टेक प्रॉफिट जे आहे, 1 सेकंद, तर तुम्हाला SL कुठं लावायचं आहे ते समजला. आता लक्षात घ्या टेक प्रॉफिट किती घ्यायचं. टेक प्रॉफिट ज्यावेळी आपल्या एंट्री ह्याच्यामध्ये होणार आहे कुठंतरी, एक तर इथं होईल किंवा मध्ये होईल, ते एंट्री आपण ह्याच्यामध्ये मार्केटने एंट्री केल्या ट्रेड आपण घ्यायचा. त्यानंतर ज्या आपल्या हे आहेत टेक प्रॉफिट आहेत, ज्या वरच्या सगळ्या लेवल आहेत ना, त्या प्रत्येक लेवलवरती आपली एक प्रॉफिट बुकिंग असेल किंवा तुम्ही टेक प्रॉफिट घेऊ शकता. म्हणजे ही लेवल आहे, ही लेवल आहे, ही लेवल आहे. पण आपण दिवसात एकच ट्रेड घेत असल्यामुळं, SL थोडासा मोठा असल्यामुळे एक लक्षाtt घ्या, 1:2च्या आसपास तर आपण तो, किंवा 1:2च्या आसपास तरी आपण तो ट्रेड होल्ड करायचा. आता कसं असते, मार्केट बऱ्याच वेळा स्विंग करून परत फिरण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण ह्यामध्ये थोडंसं स्मार्टपणे वर्क करायचा. तो वर्क काय करायचा, ज्यावेळी आपली एंट्री तर झालेली असेल, समजून चालेल इथं आपली कुठे एंट्री झाल्या, मार्केटवरती चाललं आहे, 1:1च्या वर तरी रेशो घ्यायचा म्हणजे घ्यायचा. 1:1 घेऊन परत काय उपयोग होणार नाही, कारण मग ते पुन्हा विन रेशोचा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे 1:1च्या वर घ्यायचा. मग 1:5 असेल, 1:7 असेल, 1:8 असेल आणि 1:2 तरी मिळाला तर मग खूप झाला, छान झाला. मग पण मार्केट ज्यावेळी इथं येईल आणि आपल्याला जर मोठा होल्ड करत असेल ट्रेड, किंवा आपल्याला प्रॉफिट जास्त घ्यायचं असेल, तर मला असं वाटतं की मार्केट ज्यावेळी इथून वर जाईल, ह्या पहिल्या लेवलला मार्केट ज्यावेळी ब्रेक करेल, त्यानंतर आपला जो SL असणार आहे, जो आपला SL आपण ठरवला इथं असणार आहे, तो आपण जिथं आपली एंट्री तिथं कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवायचा. CTC म्हणजे कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवायचा, जेणेकरून मार्केट जर इथून परत फिरलं तर आपल्याला नुकसान होणार नाही. त्या दिवशी आपण एक्झिट करीन, म्हणजे कॉस्ट टू कॉस्ट. पण मार्केट वरती जाईल तसं हळूहळू आपला जो SL आहे तो आपण वरती ट्रेल करत नेऊ शकतोय. लक्षात घ्या आपल्या दिवसातला एकच ट्रेड घ्यायचा आहे, त्यामुळे आपण होईल तितकं हा मॅनेज करायचा, चांगला ट्रेड प्लॅन करायचा, पूर्णपणे स्मार्टपणे वर्क करायचं. लक्षात घ्या लोक जास्त स्मार्टपणे ट्रेड का करू शकत नाहीत, किंवा आपण म्हणतो ना की रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण मला तर असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीबरोबर ट्रेड मॅनेजमेंट नावाची सुद्धा एक गोष्ट आहे, की एखादा ट्रेड घेतल्यानंतर त्याला कसा मॅनेज करायचा, त्याला ट्रेड मॅनेजमेंट म्हणायचं. पण ती गोष्ट का होत नाही माहिती आहे का, कारण की दिवसात आपले भरमसाठ 100 ट्रेड असल्यामुळं नेमका ट्रेड मॅनेज कुठला करायचा, कारण की 5 मिनिटाच्या अंतरावर आपण जर 10 ट्रेड घेत असेल तर ट्रेड कुठला आपण मॅनेज करणार आहे आणि ट्रेड मॅनेज होणार आहे कसा. मात्र ह्या सेटअपमध्ये आपण फक्त एकच ट्रेड घेत असल्यामुळं तो मॅनेज करायला आपल्याला वाव आहे, आपल्याला विचार करायला वाव आहे, त्यामुळे आपण ते घेऊ शकतो. मग कसा मॅनेज करायचा, तुम्ही जसं मार्केट वरती जाईल तसं कॉस्ट टू कॉस्ट चालू शकताय, किंवा आणि SL आपला ट्रेल करू शकताय. आणि हे कधी करायचं माहिती आहे का, आपलं ट्रेड होल्ड होत नाहीत माहिती आहे का. तुम्हाला त्याचं उत्तर देतो, बऱ्याच जणांना वाटतं की आमचं ट्रेड होल्ड होत नाही. ट्रेड होल्ड न होण्या पाठीमागचं कारण म्हणजे आपण त्याला एक मॅनेजमेंट लावत नाही. थोडक्यात काय करायचं सांगतो, आपल्या अकाउंटवर $100 असतील तर पहिल्यांदा एखादा ट्रेड घेऊन प्रॉफिट काढून $120 अकाउंट न्यायचा प्रयत्न करायचा. त्यामध्ये मग आपण अगदी
छोटंसं जरी टार्गेट ठेवलं तरी चालेल. पण ज्यावेळी $20 आपल्या अकाउंटवरती येतील त्यावेळी त्या $20वरती फुल आपण रिस्क घ्यायची. म्हणजे करायचं असा एखादा ट्रेड घ्यायचा की ज्याचा SL $20पर्यंत लागेल आणि $20पर्यंत SL लागत असेल तर त्या बदल्यात आपण कमीत कमी 1:2 1:3 होल्ड करायचा प्रयत्न करायचा आणि अजिबात चिंतामुक्त राहावा. कारण की जे पैसे जाणार आहेत ते आपल्या प्रॉफिटचेच जाणार आहेत. आपल्या मेन भांडवलाला कुठं धक्का लागतोय का नाही लागत. त्यामुळे त्या $20वर नक्की रिस्क घ्या आणि ती रिस्क घ्यायला शिकल्यानंतर प्रॉफिटवरती रिस्क घ्यायला शिकल्यानंतर आपल्या होल्डिंग पॉवर आपली वाढण्याची शक्यता आहे. हे करू शकतोय. त्यामुळं प्रॉफिटवर रिस्क घेत असताना होल्डिंग पॉवर वाढते. त्यामुळे पहिला छोटं टार्गेट घेऊन प्रॉफिट काढा. हा एक पहिला उपाय होईल. दुसरा कुठला उपाय होईल, ज्यावेळी मार्केट वरती जातं, वरती म्हणजे इन द सेन्स आपल्या प्रॉफिटच्या दिशेने जाते, त्यावेळी आपला जे SL आहे तो कॉस्ट आणून ठेवायचा. म्हणजे एक सायकोलॉजी राहते की माझा आता SL जाणार नाही आहे, माझा लॉस होणार नाही, लयत लय मी कॉस्ट बाहेर पडेन. त्यानंतर आणखीन मार्केट तुमच्या टार्गेटच्या वर जाते असं वाटलं तर SL तसाच त्याला आता SL कुठं ट्रेल करायचा कसा करायचा हे थोडासा जर हुशारपणाचा भाग आहे. एखादा स्विंग बघायचा, स्ट्रॉंग कॅन्डल बघायची, त्याच्यावरती आपण SL नेऊ शकतो. अशा प्रकारे तुम्ही ट्रेड होल्ड करून जास्तीत जास्त टेक प्रॉफिट घेऊ शकता. पण एक गोष्ट आणखीन पक्की डोक्यात ठेवा, कधीही कुणाच्याही बापाला कुठल्याही चार्टचा बॉटम आणि टॉप घावत नसतो. एका दिवस घावला तर तो त्याचा लकचा भाग आहे. त्यामुळे रोज मी मार्केटचा बॉटम पकडीन आणि टॉप पकडीन हे डोक्यातनं काढा. लॉजिकली बाबा तुमचे कुठले मेजर सपोर्ट आहेत, मेजर्स रेजिस्टन्स आहेत, तिथं पण होल्ड करायचा. तिथून पुढे जरी मार्केट आपल्या बाजून जरी गेलं तर एवढं रिग्रेट फील करून द्यायचं नाही. एक चांगलं टार्गेट अचीव करायचा प्रयत्न करायचा. किमान आपल्या SLपेक्षा तो दुप्पट असावा. इतकं जरी झालं तरी खूप झालं, ह्याच्या पलीकडे जास्त अपेक्षा करू नका. बाकी नाही तर मी प्रत्येक वेळी 1:3-4 घेईन असं कधी होत नसते. यातून नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. तर स्मार्टपणे आपण अशा प्रकारे काम केलं पाहिजे. तर आता आपण टेक प्रॉफिट कुठपर्यंत घ्यायचं हे पण तुम्हाला कळलेलं आहे. आता ठीक आहे, आता इथं आपण बघूया काय केलं. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा मला एक स्विंग वाटला, मी इथंपर्यंत लावलं कारण की 10 वाजता बरोबर चार्ट मला हा स्विंग तयार करताना दिसला. माझं काय मत होतं, मार्केट इथून असं खाली जाईल त्यावेळी मी ह्या झोनमध्ये ट्रेड घेणार. पण मार्केट इथं आलं आणि ह्याच लेवलवरती मार्केट टेस्ट करून वरती जायला लागलं. बरं, आता हे स्विंग बिघडला का? बिघडला. नेक्स्ट स्विंग मार्केट इथं करायला सुरुवात केली. मग मी काय करणार, माझा आहे हा स्विंग परफेक्ट असणार आहे, तो फिक्स असणार आहे. मी पुन्हा आहे ती फक्त जरासं फिबोनाची लेवल आहे वाढवणार. कुठंपर्यंत वाढवणार? ह्या स्विंगपर्यंत. कारण ह्या स्विंगच्या वर झाला ना आणि मी आता वाट बघणार माझ्या लेवलची की जिथं आपलं काय जे ठरलंय ते. ठीक आहे. आणि एक सेकंद थोडंसं मी जरा वाढवतो. ठीक आहे. आणि आता तुम्ही बघू शकता काय झालं. आता काय झालं आपण इथं बघूयात. मार्केट बरोबर 0.5 0.6 ह्या लेवलच्या मध्ये आलं का? आलं. इथून मार्केट बरोबर बाउन्स झाले आणि आपलं जे फर्स्ट टिप आहे इथंपर्यंत मार्केट आलं, इथून मार्केट परत पाठीमागे फिरले. आता मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, तुम्ही प्रत्येक ठिकाणी टिपी लावू शकता. एक तर हा घेऊ शकताय, हा घेऊ शकताय किंवा होल्ड करू शकताय. आता तुम्ही इथं पण घेतला तर बुक कराल जर तुमचा पहिलाच ट्रेड असेल. नसेल तुम्हाला जास्त होल्ड करायचं असेल, ज्यावेळी मार्केट ह्या लेवलला गेलं आपला जो SL आहे तो कॉस्ट आणून सोडायचा. ठीक आहे. कॉस्ट आणून सोडला तर आपल्याला एकतर आपण कॉस्ट बाहेर पडेल किंवा हा टिपे तुम्ही घेऊ शकताय. आता तुम्ही बघू शकता की हे जे 22 एप्रिलला जे आहे ते आपलं वर्क झालं का? मग येस, 22 एप्रिलला आपल्याला फर्स्ट टार्गेट छोटं मिळालं, खरं फर्स्ट टार्गेट आपल्याला यातून मिळालेलं दिसतंय. 22 एप्रिलचा ट्रेड संपला. ह्या दिवशी दुसरा कुठला ट्रेड परत घ्यायचा नाही. आता जायचं 23 एप्रिलला. 23 एप्रिलला काय करायचं, परत सकाळी 10 वाजताची कॅन्डल बघायची. सकाळी 10 वाजता चार्ट कुठे बघायचा? सकाळी 10 वाजता चार्ट इथं आहे. आता इथं तुम्हाला काय दिसते की मार्केट डाऊन ट्रेंडला आहे आणि हा एक स्विंग चांगला झाला दिसते. मात्र इथं कुठला अजून स्विंग तसा तयार झालेला नाही. इथे फक्त मार्केट कॉन्सोलिडेशन झोनमध्ये आहे. त्यामुळे मी हा जर स्विंग पकडला रिटेस्ट करायला मार्केट वर जाण्यासाठी तर हा स्विंग पकडू शकत नाही. कारण काय दिसते आपल्याला, मार्केट कॉन्सोलिडेशन आहे. मग मार्केट पुन्हा खाली गेलं मी काय करू शकत नाही. आता इथून मार्केट वर चाललंय म्हणजे हा स्विंग चांगला तयार व्हायला लागला आहे. ठीक आहे. तर मग सकाळचा जो माझा मेन स्विंग होता तो मी पकडणार आणि इथून स्विंग तयार होऊन मार्केटवर चाललंय तर ह्याचा मी लो पकडणार. ठीक आहे. डन. आणि इथून तुम्ही आता पुन्हा बघू शकता काय झालं. आपला रिझल्ट आपल्या तुमच्या समोर असणार आहे. इथून मार्केटवर गेल्यानंतर एक्झॅक्टली 0.5ला मार्केट टेस्ट केलं आणि त्यानंतर मार्केटने रॅली कुठंपर्यंत दिले तुम्ही बघू शकता. ही केवढी रॅली आहे हे तुमच्या समोर आहे. झाला 23 एप्रिलसुद्धा माझा ट्रेड काय झाला, फिक्स झाला. 23 एप्रिलसुद्धा माझ्या सेटअपनं मला एक चांगला ट्रेड दिला, चांगलं प्रॉफिट दिलं. ठीक आहे. आता 24 एप्रिलला बघूया. आता ह्यामध्ये SL जात नाही का? जातोय ना, पण खूप कमी वेळा जातोय आणि गेला तरी आपलं सगळं ठरलेलं आहे. आपल्या दिवसात एक ट्रेड घ्यायचा आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त हे लोड जाणार नाही, जास्त टेन्शन येणार नाही आहे. ठीक आहे. आता हे 24 एप्रिल चार्ट आहे. सकाळी 10 वाजता आपण बघा यायचं. ठीक आहे. सकाळी 10 वाजले तर बाबा ठीक आहे. मला तर काय दिसते, मार्केट अपट्रेंडला आहे आणि हा एक चांगला स्विंग तयार झाला आहे. आता मी बघणार की ह्या स्विंगला टेस्ट, ह्या स्विंगचा मी जर हाय पकडून माझा जर फिबोनाची टाकला तर ह्याला रिटेस्ट करायला कधी कुठला स्विंग जाणार आहे. इथे काय दिसते तुम्हाला, मार्केट कॉन्सोलिडेशन आहे. ठीक आहे. पुन्हा मार्केट खाली आलं आणि तुम्ही स्विंग होताना दिसतोय का तुम्हाला चांगला स्विंग? आता स्विंग तर किमान ओळखता आला पाहिजे. ठीक आहे. मग इथं असा हा इथं तर स्विंग नाही, सरळ दिसते. मी मार्केटचा हाय पकडला, इथला स्विंगचा हा लो पकडला. ठीक आहे. हां. आता रिझल्ट काय असेल ते आपल्या समोर येणार आहे.
बघू शकता तुम्ही काय होते, इथं आल्यानंतर मार्केट एक्झॅक्टली 0.5ला टेस्ट केलं माझ्या आणि मार्केटनं बघू शकताय जे आपले फर्स्ट टार्गेट सेकंड टार्गेट हे टार्गेट आपले मार्केट देत गेले. इवन इथं बघू शकताय आपण ह्याच्यावरती एस एल देणार आहे आपला. तर इथून मार्केट आता तुम्हाला इथून हा एस एल खूप मोठा वाटेल. मार्केट 2 वेळा 0.5वरनं फिरलं, कधी कधी 0.6वरून देखील फिरेल, कधी कधी 6च्या जरा वरती जाऊन फिरेल. त्यामुळे आपण सेफ लॉजिकली एस एल लावायचं आहे, जरा सेफ लावायचं आहे. कारण आपला दिवसातला मी पुन्हा पुन्हा ते सांगतोय आपला ट्रेड फक्त एकच आहे, सिंगल ट्रेड आहे. 0.01नं काम करून बघा. दिवसातले 100 ट्रेड घेण्यापेक्षा हे सेफमध्ये बाहेर आहे ना. आपण काय करतोय काय करत नाही कळते. आणि पुन्हा जसं तुम्ही यावर प्रॅक्टिस कराल तुम्हाला काही गोष्टी कळतील. आता इथे तुम्हाला गोष्ट दाखवतो मी बारीक. इथं जी कॅन्डल दिसते ना तुम्हाला, आता हे माझ्या ऑब्झर्वेशनचा भाग आहे. ज्यावेळी मार्केट ह्याला ब्रेक करेल ना त्यावेळी मार्केट शार्पली इथं पण जाणार. का जाणार? कारण की मार्केट जेव्हा झिगझॅग करत प्राइस ॲक्शन करत आला असते त्यावेळी मार्केट वर जाताना सुद्धा मार्केटला त्रास होतो. मात्र मार्केटनं जर मोठे मोठे कॅन्डल करत खाली आलं तर तिथं जे आहेत ना सेलरांची म्हणजे जास्त सेलर म्हणजे कसं म्हणतो आपण त्याला, प्राइस ॲक्शन करत जास्त कॅन्डल असतात तर जास्त सेलर ॲक्टिव्ह असणार आहेत. पण एकच कॅन्डल मोठी असली तर एक सिंगल सेलर असणार आहेत. त्या मार्केट खाताना त्यांना सुद्धा एकाच कॅन्डलमध्ये खाते. जर मार्केटची कॅन्डल अशी झाली असेल सेलची तर बाय साईडची कॅन्डल होत असताना त्याचे एस एल हंट होत असताना अशीच मोठ्या प्रमाणात होत असते. हा एक मार्केटचा एक रूल आहे. हे काय फिक्स नसतं पण रूल आहे. आणि जर मार्केटचं सेल साईडच्या पोझिशन अशा होत आले असतील तर बाय साईडला जाता मार्केटसुद्धा असं करत जाणार. हा एक बेसिक रूल आहे. त्यामुळे इथं मला ते दिसते का? दिसते. त्यामुळे मला एक माहिती असणार आहे मार्केटनं जर ह्याला ब्रेक केलं तर मार्केट शार्पली ह्याला ब्रेक करून वर जाऊ शकते. मग मी हुशारीने स्मार्टपणे काय करणार, मी इथंच माझा ट्रेड क्लोज करणार. मी माझ्या एसएची वाट बघत बसेन का त्यावेळी? नाही. तर अशा गोष्टी तुम्हाला अनुभवातून येत जातील. सगळं कुठलाही ट्रेड कुठलाही सेटअप रिज्ड ताटर कधी नसतो तर तो अनुभवाचा भाग आहे. तर हे तुम्हाला मी त्यातला मुद्दा सांगितला. इथं बघू शकता इथं सुद्धा आपल्याला मार्केटनं सलग 3-4 दिवशी प्रॉफिट दिलेलं आहे. ठीक आहे. मी तुम्हाला सगळं टेस्ट करून दाखवले ओळीनं. थोडासा वेळ वाटेल किंवा थोडासा व्हिडिओ मोठा वाटेल पण तुमच्यासमोर टेस्ट झालेला चांगला आहे. त्यानंतर हा 25 एप्रिल इथं 10 वाजता कुठली कॅन्डल येते? ठीक आहे. हा 10 वाजले का? वाजले 10 वाजले. तुम्हाला हा स्विंग दिसतोय का? हा इथून स्विंग करत मार्केट खाली आले. ठीक आहे. पण मार्केटला इथं कुठं स्विंग झालेलं नाही आहे. मला हा एक स्विंग झालेला दिसतोय. ठीक आहे. मग मी तर काय करणार आता इथनं पुढचा चार्ट बघू नका बरं का, कारण इथनं पुढचा चार्ट झालेला नाही असं गृहीत धरलं पाहिजे ना. ठीक आहे. मग हा एक मी स्विंग पकडणार आणि इथं एक पकडणार असं. मग इथून वर आल्यानंतर इथं घ्यायचं होता पण मार्केट इथूनच खाली चाललं परत. इथून खाली चाललं परत. मी परत माझा स्विंग वाढायचा प्रयत्न करणार. इथं बंद वाढवणार स्विंग होताना दिसणार. मात्र मार्केट इथं रात्र झाली. इथं मार्केट संपलं. आपण काय रात्रभर वाढत बसायचं नाही. रात्रभर आपण ट्रेडिंग करणार नाही. रात्री 9-10च्या पुढं 8-9च्या पुढं विषय सोडून द्यायचा. 8-9च्या पुढं जरी वर्क झालं तरी आपल्याला नको येते. रात्रभर आपण काय जागा राहून निशाचर नाही आपण रात्रभर तेच करायला. 8-9 वाजले वर्क झालं तरी घेणं देणं नाही, नाही वर्क झालं तरी घेणं देणं नाही. 8-9 वाजेपर्यंत आपण त्याची फक्त वाट बघायची. ठीक आहे. चला मग ह्या दिवशी काहीच नो झोन आपण म्हणू शकतोय. त्यानंतर 28 एप्रिल आलं. आता 28 एप्रिलला 10 वाजता बघा. 10 वाजता कुठं आहे? 10 वाजता कुठं आहे? इथं कुठं ते 10 वाजले. ठीक आहे. इथं 10 वाजलेत. आता कुठला तुम्हाला दिसतो इथं मार्केट डाऊन ट्रेंड आहे. इथं डाऊन ट्रेंड दिसतंय. 10 इथं वाजलेत. ठीक आहे. आणि खालून वरती स्विंग खालचा एक स्विंग चांगला आहे आणि वरचा पण स्विंग इथं आपल्याला चांगला झालेला दिसतोय. आता लक्षात घ्या इथून जर मी हा स्विंग जरी पकडला किंवा हा पकडला तरी चालेल पण आपण सगळे स्विंग पकडून बघू. हे स्विंग पकडला आणि ह्या स्विंगपर्यंत लावला. 10 इथं वाजलेले आहेत का? इथं 10 वाजलेले आहेत. ठीक आहे. बघू शकता 0.6च्या लेवलपासून एक्झॅक्टली मार्केट इथून परत खाली पडले. हा स्विंग ते हा स्विंग घेतला. मार्केटला डाऊन ट्रेंड इथून मला दिसतोय. त्यामुळे हा स्विंग पकडून मी हा डाऊन ट्रेंड पकडला जे तुमच्यापुढे रिझल्ट आहे. अगदी आपल्याला आपल्या दुसऱ्या तिसऱ्या लेवलपर्यंत मार्केटनं आपल्याला इथं टेक प्रॉफिट दिलं आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट डे आता हे कन्सल्टेशन मार्केट सरळ दिसते बरं का आपल्याला, तरी पण आपण बघूया. ठीक आहे. 10 कुठं वाजलेत? 10 कुठं? इथं 10 वाजले. ठीक आहे. इथून आता तुम्हाला कुठला स्विंग दिसतोय का? हा एक स्विंग आपण पकडू शकतो. हा स्विंग म्हणू शकतोय. पण आता हे बळबळ ट्रेड घेतल्यासारखं होणार आहे. पण तरी पण जर 10 इथं वाजले असतील तर हा स्विंग आहे, हा स्विंग आहे. पण आपण एक मेजर स्विंग पकडतोय त्यामुळे मला वाटते की हा स्विंग मला जास्त ऑथेंटिक वाटतोय. मी हा स्विंगपासून ते हे स्विंग पकडला मी. तर बघू शकता की 0.3 लेवलपासून मार्केट खाली आले म्हणजे आपल्या लेवलपर्यंत मार्केट आलेलं नाही. काय अडचण नाही. ट्रेड आपला त्या दिवशी ॲक्टिव्ह होणार नाही. लॉस जाण्यापेक्षा ट्रेड ॲक्टिव्ह न झालेला कधीही चांगला. लॉस होण्यापेक्षा ट्रेड ॲक्टिव्ह झालेला कधीही चांगला. एक छोटंसं हा स्विंग पकडून बघूया आपण. हा स्विंग झाला असता इथून वर्क झालं असतं पण ठीक आहे आपण मेजर स्विंग पकडतो त्यामुळं काय घ्यायची गरज नाही. पण मात्र हा सुद्धा स्विंग होऊ शकते बरं का. तुम्ही बघा म्हणजे तुमच्या आता अनुभवाचा भाग आहे. तुम्हाला फक्त मी एक पाथ सांगायला एक मार्ग सांगावलं तुम्ही काय करू शकताय. ठीक आहे. नेक्स्ट पुन्हा आलं 30 एप्रिल 10 वाजता. हां ठीक आहे. 10 वाजता इथं आलो. काय दिसते 10 वाजता मला? 10 वाजता मला हा एक चांगला स्विंग दिसतोय. मार्केट इथून एक खाली आलेला दिसते तर हा स्विंग पकडतो आणि इथून हा स्विंग पकडतो. ठीक आहे. बघू शकता एक्झॅक्टली 0.5 पासून मार्केटने किती शार्पली खाली फॉल दिलेला आहे. कंटिन्यू तुम्ही बघता वर्क झाले. मला वाटत नाही अजून एक एस एल गेलेला आहे. म्हणजे एक अजून एस एल गेलेलं तर नाही. जाईल पुढे बघूया कुठे जातोय का. नंतर आली 1 मे 10 कुठं वाजतात? चला इथं 10 वाजले.
10 वाजले. तुम्हाला आता कुठला स्विंग पकडायचा वाटतोय? वरून मार्केट डाऊन ट्रेंड दिसते, वरचा कुठला स्विंग, वरचा इथला कुठला स्विंग पकडला तर ती लेवल गावणार नाही. हा एक स्विंग होऊ शकतोय, मात्र हा एक स्विंग होऊ शकतो. इथून एक चांगलं मार्केटने कॉन्सोलिडेशन करून मार्केट खाली आलेलं दिसते आपल्याला, त्यामुळे हे एक पकडेन मी ते इथंपर्यंत. ठीक आहे, पण हे काय ते आपल्या लेवलपर्यंत मार्केट गेलेलं नाही आहे इथं. ठीक आहे, अडचण नाही आहे. त्यानंतर बघू शकता की मार्केट ठीक आहे आपल्या लेवलपर्यंत गेलंच नाही, परत मार्केट डाऊन ट्रेंडला कंटिन्यू जात गेलं. हे आदल्यामधले स्विंग तुम्ही पकडू शकता. आपण दिवसातला आपलं एकच ट्रेड घ्यायचं असल्यामुळे आपण फक्त मेजर स्विंग बघतोय, नाहीतर हा हे स्विंग घेणे इथून मग कसं होते. मग तुम्ही काय होतं माहिती आहे का, मग फोमोमध्ये प्रत्येक स्विंग पकडायला लागतो आपण, आणि फोमोमध्ये प्रत्येक स्विंग घेऊन आपण त्यावरती फिबोनाची लावून ट्रेड घ्यायला बघतोय. आता हा स्विंग घेतला असता तरी पण इथं आपलं काम झालं असतं, पण हा आणि हा स्विंग घेतला असता तर आपण ठीक आहे. पण ते कसं होतं, मग एकदा आपल्याला ती लालचला आले की लालच बुरीबल आहे, त्यामुळे दिवसातला 10 नंतरचा मेजर स्विंग पकडलेला कधीही चांगला. यानंतर 2 मे कुठं वाजले 10, इथं वाजले 10. ठीक आहे, हा स्विंग दिसतोय तुम्हाला, अपट्रेंड दिसतोय मार्केटचा मला, आणि इथं हा स्विंग दिसतोय मेजर. तर हा स्विंग पकडतो मी, आणि हा स्विंगपासून इथं कुठं 10 वाजलेत इथंपर्यंत लावलं. मार्केट 0.65 पण गेलं नाही, परत मार्केटवरती इथंपर्यंत आलं. हा स्विंग लावला तरी मार्केट 0.5 पर्यंत अगदी छोट्या अंतरानं राहून गेलं. परत आणि मी वरचा स्विंग झाला इथं लावला, परत मार्केट 0.5 पण गेलं नाही, आणि परत मी इथं लावला तर तुम्ही बघू शकता 0.5 0.6 पर्यंत आलं, आणि मार्केट इथून परत किती चांगलं शार्पली वर गेलं दिसते. म्हणजे स्विंग जसा वाढेल तसा स्विंग तर तुम्ही वरचा पकडत जाऊ शकताय. तो पकडत गेला की तुम्हाला तो ट्रेड सापडेल. आता 21 मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे, ह्याच्या पुढचं तुम्ही टेस्ट करा. ह्याच्या पुढचं मी बरंच टेस्ट केलं आहे, अगदी एखाद दुसराच एस एल गेला आहे, नाहीतरी अगदी आजच्या 16 मेपर्यंत हे खूप चांगलं वर्क झालेलं आहे. तुम्ही स्वतः टेस्ट करा, स्वतः बॅक टेस्ट करा, काय अडचणी ते सांगा, कुठल्या फॉल्ट राहतोय का किंवा कुठले शंका राहते का सांगा. मला मेसेज करा, फोन करा, इंस्टाग्रामला फॉलो करा, टेलिग्रामला फॉलो करा, लिंक आपल्या या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि तुम्हाला काय अडचण आली यामध्ये तर नवीन काय शंका आली तर विचारा, म्हणजे माझासुद्धा ह्यामध्ये शार्पनेस आणि वाढेल, आणि यातून आपण एक चांगला सेटअप तयार करायचा प्रयत्न करू. मात्र बेसिस खूप चांगले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे वर्क होते. तुमच्या समोर आहे काय असेल ते, फक्त ते स्विंग पकडणं थोडंसं आपल्याला जमलं पाहिजे. ते जमलं की आपलं काम होऊन जाईल. ह्यातला मेजर मला की पॉईंट काय सांगायचं आहे तर दिवसातून फक्त एकच ट्रेड प्लॅन होते, आणि तो खूप चांगल्या प्रकारे प्लॅन होते. त्यातून आपल्याला ट्रेड मॅनेजमेंटसुद्धा करायला मदत होते. तर बघा, टेस्ट करा, काय तुम्हाला शंका आली तर मला नक्की मेसेज करा. पाहत राहा ट्रेड विथ चेतन. थँक्यू, धन्यवाद. जय बळमामा.